श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 5.4 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा, एक्सपांड. त्यामधील फर्स्ट आहे 2p + q + 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण ह्याचं काय कसं सॉल्व करायचं ते बघूया. मी क्वेश्चन आहे ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. ओके, आता आपण 2 टर्मचा फॉर्म्युला पाहिला होता. ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर 3 टर्म आलेले आहेत आणि त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर ह्याचा फॉर्म्युला आता आपण पाहणार आहोत. त्याचा फॉर्म्युला बघा कसा आहे ते, a + b + c चा स्क्वेअर इज इक्वल टू a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर प्लस c चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. हा काय ह्याचा फॉर्म्युला आहे. आणि तुम्ही बघितलं तर 2p म्हणजे काय a येते, q म्हणजे काय b येते आणि 5 म्हणजे काय c येते. राईट. आता आपण ह्या फॉर्म्युलाचा यूज करून हे सॉल्व करूया. ओके, म्हणजे बघा 2p + q + 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, a चा स्क्वेअर. a चा स्क्वेअर म्हणजेच काय 2p चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर म्हणजे q चा स्क्वेअर, q चा स्क्वेअर प्लस c चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर प्लस 2ab. 2a म्हणजे 2p, b म्हणजे q. ओके, 2bc म्हणजे 2q आणि 5. राईट. आणि प्लस काय होते 2ac म्हणजे 2p आणि c म्हणजे 5. राईट. इज इक्वल टू 2p स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर आहे 4, 4p चा स्क्वेअर प्लस q चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर 25 प्लस 2 आणि 2 ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं 2 × 2 4, 4pq प्लस 2 5 10. राईट. 2 5 10. इथं काय येणार आहे 10q प्लस 2 2 4, 4 5 20 म्हणजे किती येते इथं 20p. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. आता सेकंड बघा काय आहे ते. सेकंड आहे काय आहे m + 2n + 3r चा स्क्वेअर. आता इथं ही a काय आहे तर m, b आहे 2n आणि c आहे 3r. ओके, आता फर्स्ट आपण फॉर्म्युला लिहूया. वी नो कोणता फॉर्म्युला, a + b + c होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + b² + b² प्लस c² प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. ओके, आता ह्या फॉर्म्युलानुसार काय हे आपण सॉल्व करूया. m + 2n + 3r चा स्क्वेअर इज इक्वल टू, आता बघा काय होतं, a चा स्क्वेअर म्हणजेच m चा स्क्वेअर प्लस 2n चा स्क्वेअर प्लस 3r चा स्क्वेअर प्लस 2ab, 2m आणि b म्हणजेच 2n. ओके, प्लस 2bc म्हणजे 2n आणि 3r आणि प्लस 2ac म्हणजे 2a म्हणजे m. ओके, आणि c म्हणजे काय 3r. बघा आता काय होतंय, m चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती 4, 4n प्लस 3 चा स्क्वेअर 9, 9r चा स्क्वेअर प्लस आता ह्याचं ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं 2 2 4 म्हणजेच 4mn प्लस 2 2 हे नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. 2 2 4 आणि 4 3 12 म्हणजे 12 आणि राहिलंय काय n आणि r प्लस 2 2 3 किती 6
ओके, आणि राहते काय एम आणि आर, एम आर. ओके, आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. राईट. आता आपण थर्ड बघूया काय आहे ते. थर्ड नंबर बघा काय आहे. 3r प्लस 4y मायनस 5p चा स्क्वेअर. आता ह्यामध्ये ए काय होते तर 3r, 4y b आणि c होते 5p. ओके, आता फॉर्म्युला फर्स्ट आपण लिहून घेऊया. वी नो a प्लस b प्लस c चा स्क्वेअर इज इक्वल टू a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर प्लस c चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. ओके, आता तुम्ही बघितलं तर इथं मायनस चिन्ह आलेलं आहे, तरीही आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता ते कसं बघा, 3r प्लस 4y आणि आता आपण हे इथं प्लस आणि ही मायनस इथं चिन्ह घेऊन मायनस 5p चा स्क्वेअर असं चिन्ह घेऊन केलं तर बघा सेम हेच होत आहे. ओके, म्हणजे आपलं ए म्हणजे 3r येणार आहे, बी म्हणजे 4y येणार आहे आणि सी म्हणजे काय मायनस 5p येणार आहे. ओके, आता आपण ह्या फॉर्म्युलाचा यूज करून हे सॉल्व करूया. इज इक्वल टू बघा आता काय होतं, ए चा स्क्वेअर म्हणजेच काय 3r चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 4y चा स्क्वेअर, c चा स्क्वेअर म्हणजे मायनस 5p चा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 3r आणि काय b म्हणजे 4y प्लस 3 प्लस 2 आणि bc म्हणजे काय 4y आणि मायनस 5p आणि प्लस 2ac म्हणजेच काय 2a म्हणजे 3r. ओके, आणि मायनस 5 म्हणजे c. आता आपण हे सॉल्व करूया. आता ह्याचं बघा काय होतं आहे, 3 चा स्क्वेअर म्हणजेच 9r चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16y चा स्क्वेअर आणि काय आता इथं मायनस प्लस त्यामुळं नाही, फर्स्ट आपण हे असंच लिहून घेऊया. आता मायनस 5 चा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे 25. राईट, फक्त मायनस येणार नाही तर फक्त 25p चा स्क्वेअर असं होणार आहे. प्लस आता आपण हे मल्टिप्लिकेशन सगळ्याचं करूया. 3 2 ज 6, 6 4 ज किती 24 होत आहे, 24 आणि हे राहतंय काय r आणि y. प्लस आता आपण ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 4 2 ज 8 आणि 8 5 ज किती होत आहे तर 40. ओके, 40yp पण इथं प्लस आणि मायनस त्यामुळे हे चिन्ह काय येणार आहे मायनसचं येणार आहे, मायनस 40y आणि p. ओके, आणि इथं ही प्लस मायनस मायनस होणार आहे. राईट, आता ह्या आपण तिन्हीचंही मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 3 2 ज 6, 6 5 ज किती होत आहे बघा 3 2 ज 6 आणि 6 5 ज 30. ओके, 30 आणि काय होते r आणि p राहते आपलं. ओके, r आणि p राहते. आता तुम्ही म्हणाल की मी प्लस मायनस इथं मायनस चिन्ह का दिलं नाही, तर कोणत्याही म्हणजे निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर जो नंबर येईल तो काय असतो पॉझिटिव्ह नंबर असतो, त्यामुळे इथं काय मी प्लस चिन्ह दिलेलं आहे आणि इथं प्लस मायनस मायनस होत आहे दोन्ही ठिकाणी, त्यामुळे हे मायनसचं साइन आलेलं आहे. ओके, आता आपण फोर्थ नंबर बघूया. आता फोर्थ नंबर आहे बघा 7m मायनस 3n मायनस 4k चा स्क्वेअर. ओके, आता आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे. वी नो a प्लस b प्लस c चा स्क्वेअर इज इक्वल टू a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर प्लस c चा स्क्वेअर प्लस
2AB प्लस 2BC प्लस 2AC. ओके, आता आपल्याला हा फॉर्म्युलाच यूज करायचा आहे हे सॉल्व करण्यासाठी, का तर आपल्याला मायनसचा फॉर्म्युला नाही आहे आपल्याकडं. त्या आता बघा ह्यामध्ये कन्वर्ट करून कसं होतंय, 7m ओके प्लस मायनस 3n प्लस म्हणजे हे काय आपण मायनस हे ब्रॅकेटमध्ये घेतलं ओके प्लस 4k आणि काय ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, म्हणजे आपण हाच फॉर्म्युला यूज करून आता हे सॉल्व करायचं. ह्यामध्ये a म्हणजे काय झालं 7m, b म्हणजे झालं मायनस 3n राईट, आणि c म्हणजे काय झालेलं आहे मायनस 4k. ओके, आता आपण सॉल्व करूया. इज इक्वल टू बघा काय होतं ते, a चा स्क्वेअर म्हणजे 7m चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर म्हणजे मायनस 3n चा स्क्वेअर प्लस c चा स्क्वेअर म्हणजेच काय मायनस 4k चा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2a म्हणजे काय आहे 7m, b म्हणजे आहे मायनस 3n प्लस 2 नंतर b म्हणजे काय आहे मायनस 3n ओके, आणि c म्हणजे आहे मायनस 4k प्लस 2a म्हणजे आहे 7m आणि c म्हणजे आहे मायनस 4k. ओके, आता आपण हे सॉल्व करूया. सॉल्व करून कसं होत आहे बघा, 7 चा स्क्वेअर म्हणजे काय 49 m चा स्क्वेअर नंतर प्लस आता मायनस 3 चा स्क्वेअर काय येणार आहे 9 येणार आहे. तर मायनस येत नाही, का तर कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केला की ती पॉझिटिव्ह संख्या येते, त्यामुळे मायनस 3 चा स्क्वेअर काय येणार आहे 9 येणार, 9n चा स्क्वेअर प्लस मायनस 4 चा स्क्वेअर म्हणजेच काय 16k चा स्क्वेअर. आता इथं बघा आपण ह्या तिन्हीचं काय मल्टिप्लिकेशन करूया. 7 3 21 आणि 21 2 किती होते 42 राईट, आणि प्लस आणि मायनस होणार आहे मायनस 42mn. आणि इथं तुम्ही बघितलं तर काय होतंय बघा 3 2 6 ओके 6 4 24. आता इथं चिन्ह मायनस असल्यामुळे काय प्लसच येणार आहे राईट, म्हणजेच प्लस किती मल्टिप्लिकेशन करून येते तर 24 आणि काय राहते n आणि k. आता इथं प्लस आणि मायनस आहे त्यामुळं मायनस होते ओके, आणि ह्या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन करून 7 2 14 ओके, आणि 14 4 56 आणि राहतंय काय m आणि k. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे राईट. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपण बघा आता काय बघितलं तर 5.4 मधील क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केला आहे. नेक्स्ट हा जो क्वेश्चन आहे तो आपण काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, आणि तो जर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.